नमस्कार मंडळी, मनीषाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण फोडणीवालं एकदम वाफाळलेलं असं वरण बघूया। तर इकडे मुगाची डाळ आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या 4 घालून कुकरला 3 शिट्ट्या लावून घेतल्या होत्या आणि मुगाची डाळ बघा चांगली शिजलेली आहे, अगदी मेणासारखी झालेली आहे। तर दुसरीकडे मी काय केलं, एक भांड्यामध्ये गरम पाणी करत ठेवलेलं आहे। बघा पाणी हे गरम झालेलं आहे। आता ही जी डाळ आहे मुगाची शिजलेली, ही डाळ मी त्या पाण्यामध्ये घालत आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे। आपल्याला जेवढं पाणी लागणार आहे त्या हिशोबाने मी नेहमी अशा पद्धतीनेच डाळ बनवते। मस्त मी वरणाला काय करते, वरून फोडणी घालते आणि अप्रतिम हे होतं। तर बघा डाळ आता गरम पाण्यामध्ये काय करायचं, चांगली मिक्स करून घ्यायची, एक जीव करून घ्यायची। डाळ एकदम घट्ट पण चांगले नाही वाटत, जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि जास्त पातळी नाही ठेवायचं, अशा पद्धतीनं डाळीचं झालं पाहिजे। तर दुसरीकडे मी एक फोडणी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। जिरे, मोहरी, लसूण, हिंग असं या फोडणीला घालणार आहे। तर इथे मी हिंग घालते चिमूटभर, थोडीशी राई घालते आणि थोडेसे जिरे घालते। तर अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि आता अर्धा चमचा राई। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये हळद घालू शकता। तर लसणाच्या कळ्या सुद्धा थोड्या चेचून मी घातलेल्या आहेत, 4-5 लसणाच्या कळ्या। आणि बघा चांगलं आता हे काय करायचं, एकदम सोनेरी कलर आला पाहिजे। तर थोडंसं आलं सुद्धा मी इकडे चेचून घातलेलं आहे। कढीपत्ताची पानं सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घालू शकता। तर बघा आपली जी फोडणी आहे अतिशय कडक झालेली आहे आणि असा गोल्डन कलर आलेला आहे। गॅस बंद करायचा आता आणि थोडीशी हळद घालायची गॅस बंद करून, कारण काय होतं हळद करपली जाते। आणि आता ही फोडणी आपल्याला काय करायची आहे, ह्या वरणावरती आपल्याला सोडायची आहे। तर बघा अतिशय सुंदर आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं। बघा आपले जे वरण आहे त्या वरणाला कलर बघा किती सुंदर आलेले आहे। मी नेहमी अशी वरूनच फोडणी डाळीच्या आमटीला किंवा वरणाला मी अशी वरूनच फोडणी करते। आता तुम्ही याच्यामध्ये टमाटर घालू शकता, बारीक चिरलेला टमाटर घालायचा, कोथिंबीर बारीक चिरलेली घालायची, चवीनुसार इकडे मीठ घातलेलं आहे। ओलं खोबरं जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घालू शकता आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि आता सगळं एकजीव करून घ्यायचं। आपले जी गोड वरण आहे त्याला कलर बघा, कोथिंबीरीचा हिरवा कलर, टमाटरचा लाल कलर आणि आपल्या फोडणीचा जो पिवळा कलर आहे हळद घातल्यामुळं। तर आपलं वरण बघा किती छान असं कलरफुल दिसतंय। तर तुम्हाला माझी जर रेसिपी आवडली असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा। आणि वाफाळलेलं वरण मस्त गरमागरम भातावरती थोडं चमचाभर तूप घालायचं आणि मस्त खाऊन घ्यायचं। याच्याबरोबर तुम्ही वांग्याच्या कात्र्या, बटाट्याच्या कात्र्या किंवा सुरणाच्या कात्र्या सुद्धा खाऊ शकता। चला तर मग तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल तर बनवून पहा। प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने वरण वगैरे बनवतं, तर ही पद्धत पण तुम्ही ट्राय करून बघा आणि मी आशा करते तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील। चला तर मग श्री स्वामी समर्थ।